नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई। घरफोडी, चोरी आणि फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक। लाखोंचा मुद्देमाल जप्त। नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने सलग कारवायांमधून 2 वेगवेगळ्या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे। पहिल्या कारवाईत निमगाव वाकडा शिवारातील घरफोडी प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। या घरफोडीत सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि रोकड असा तब्बल 25,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचूक माहितीच्या आधारे आरोपीला पकडले आणि सर्व मुद्देमाल हस्तगत केला। दुसऱ्या प्रकरणात 18 जुलै रोजी सिन्नर शहरातील एका घरफोडीच्या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला जेरबंद केले। आरोपीकडून तब्बल 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव सानप, पोलीस अंमलदार प्रवीण काकड, रावसाहेब कांबळे, योगिता काकड, सागर काकड, विश्वनाथ धारबळे, संतोष दोंदे, माधव साळे, विनोद टिळे, सतीश गुटे, सचिन धारणकर, हेमंत गिलविले, प्रदीप बहिरम, शिरीष गांगुर्डे, अमोल गांगुर्डे, कुणाल वैष्णव, प्राजक्ता माळी, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने वरील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून कारवाई केली। या यशस्वी कारवायांमुळे पोलिसांचा गुन्हे उघडकीस आणण्यातील वेग आणि दक्षता पुन्हा सिद्ध झाली आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे 2 वेगवेगळ्या घरफोडी प्रकरणात लाखोंचा मुद्देमाल परत मिळाला आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।